तुम्हाला सुद्धा कुरकुरीत चकली बनवायची आहे तर ही पहा, अगदी कुरकुरीत होते, संपेपर्यंत कुरकुरीत राहील आणि फक्त 10 मिनिटात तुमची चकली तयार। बिना भाजणीची चकली आहे, त्याच्यामुळे साहित्य सुद्धा कमी आहेत। तर मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। आपण जे कांदा पोहे करतो तेच हे पोहे आहेत। स्वच्छ साफ करून घ्यायचे, त्याच्यातली पावडर ते काढायची आहे। त्यानंतर डाळ घेतलेला आहे, म्हणजे आपण जे भाजकी डाळ असते ती घेतलेली आहे, ती मी अर्धी वाटी घेतलेलं आहे। सर्व प्रमाण एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये पोहे आणि डाळ आपण टाकायचे आहे आणि बारीक अशी याला आपण पावडर करून घेणार आहोत। तर पहा, पावडर आपली ही तयार झालेली आहे, एकदम बारीक अशी पावडर करायची। आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहोत। आपण गव्हाच्या पिठाची जी चाळणी असते त्या चाळणीने आपण हे चाळून घेणार आहोत। तर याच्यामध्ये पहा, थोडंसं जाडसर हा भाग आहे। आता आपलं हे प्रमाण कमी आहे, जर प्रमाण जास्त असेल आणि जास्त भाग उरला तर आपण ते पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। आता इथे 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी डाळ, असं 1.5 वाटी झालेला आहे। तर 1.5 वाटी आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपण चाळून घेऊया। सर्व पीठ आपण चाळून घेतलेले आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत। तर इथे आपण पाव वाटी तेल घेतलेलं आहे। तेल आपण छान असं कडकडीत गरम करून यामध्ये घालणार आहोत। तुम्ही तेलाऐवजी बटर सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता। मी तेल घेतले आहे, तेलाने सुद्धा खूप छान टेस्ट येते चकल्यांना। चमच्यानेच आपण हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स झालं, जरा असं कोमट झालं की आपण हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण मोहन घातले तेलाचं ते पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या चकल्यांना खुसखुशीत बनतील। तर पहा, छान असं हे आपण मिक्स केलं आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपण 2 चमचा तीळ घालणार आहोत। तर मी ते सफेद तीळ घेतलेले आहेत, तुम्ही काळे तीळ घेतले तरीही चालेल। पुन्हा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर 2 वाटी पाणी मी गरम करायला ठेवलं होतं, अगदी कडकडीत गरम झालेलं आहे, गरमच पाणी घालायचं आहे। आता पाणी भरपूर गरम आहे, त्याच्यामुळे आपण चमच्याने हे मिक्स करणार आहोत। थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि चमच्याने मिक्स करायचं, एकदमच सर्व पाणी घालू नका। थोडंसं हलकंसं थंड झालं असं वाटलं की आपण हे हाताने चोळून घ्यायचं आहे। आणखीन थोडंसं आपण यामध्ये पाणी घालूया आणि चमच्याने मिक्स करूया। त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून याला छान असं मळून घेऊया। तर पहा, छान असं आपण हे मळलेलं आहे, पण जर असं कडक आहे, थोडं आणखीन आपण पाणी घालूया। आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा जर असं कडक आपल्याला हे पीठ मळायचं आहे। मी 2 वाटी पाणी घेतलं होतं, त्याच्यामधलं पहा इतकं पाणी शिल्लक राहिले, 2 ते 3 चमचा पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता आपण जे पीठ मळलेलं आहे चकलीचं, त्याला आपण 2 ते 3 पार्ट करून घेऊया। चकलीचा साचा घेतलेला आहे, चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला छोटी चकली बनवण्याचं आणि मोठी चकली बनवण्याचं येतं। तर मी मोठी चकली करणार आहे, त्याच्यामुळे मोठी चकलीचं मी हे पात्र घेतलेलं आहे। आता याला आपल्याला तेल लावायचं आहे। चकलीच्या साच्याला सुद्धा आपण आतमध्ये तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ आतमध्ये चिटकणार नाही आणि संपूर्ण पीठ व्यवस्थितपणे बाहेर येईल। बंद करून घेऊया आपण हे। आता यामध्ये आपण जे आपण चकलीचं पीठ तयार केलं ते घालायचं आहे। याला दाबून असं घालायचं आहे, जेणेकरून व्यवस्थितपणे आपलं जे चकली आहेत ना बनतील। नाहीतर जर तुम्ही व्यवस्थित दाबून नाही घातलं तर काही वेळा चकल्या तुटतात मध्ये मध्ये, तसं नाही होऊ द्यायचं। थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आणि हे बंद करून घ्यायचं। आता तुम्ही डायरेक्ट असं लांबट अशा हे चकलीचा पाडू शकता आणि मग त्याला गोल आकार देऊ शकता, किंवा तुम्ही डायरेक्टच याला गोल आकार देऊ शकता। तर मी एक प्लेट घेतली आहे छोटीशी आणि त्याच्यावरती मी या चकलीला आकार देणार आहे, गोल आकार देणार आहे। कॅमेरा स्टँड इथे असल्यामुळे काय होतंय, मला व्यवस्थितपणे हात वळवता येत नाहीये। तर अशा पद्धतीने आपण करायचं आहे। त्यानंतर जे शेवटचं टोक आहे चकलीचं ते आणि जे स्टार्टिंगचं जे टोक आहे चकलीचं ना, ते व्यवस्थितपणे असं दाबायचं, म्हणजे चकली तळताना ते तुटणार नाहीत। तर अशा पद्धतीने आपण ह्या चकल्या बनवून घेतल्या आहेत। मी चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल आपण मीडियम गॅसवरती गरम केलेलं आहे। चकलीचा छोटासा तुकडा आपण यामध्ये टाकायचा आहे।
चकलीचा तुकडा लगेच वरती आलाय, म्हणजे परफेक्ट असं आपलं हे तेल तयार आहे। हा तुकडा आपण काढून बाजूला ठेवूया आणि याच्यामध्ये आपण एक एक चकली सोडायची आहे। एका वेळेस तुम्ही 3 किंवा 4 चकल्या यामध्ये सोडू शकता। डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने करायचं आहे आणि मग त्यानंतर असं सोडायचं आहे। चकली सोडल्याच्या नंतर आपल्याला चकलीला चमचा नाही लावायचा, जरासे बबल्स कमी झाले की त्याच्यानंतर आपण ही चकली पलटी करून घ्यायची आहे। 2 ते 3 वेळाच आपण अशा पद्धतीने करायचं आहे। तर पहा, चकली आपण लालसर अशी तळून घेतलेली आहे, दोन्ही साईडने छान अशी चकली तळलेली आहे। अशी लालसर जेव्हा चकली तुम्ही मीडियम गॅसवरती तळताना तेव्हा तुमची चकली जी आहे आतपर्यंत अशी कुरकुरीत बनते। आता ह्या चकल्या आपण काढून घेऊया। जेव्हा दुसऱ्या वेळ तुम्ही चकल्या तळणार ना तेव्हा गॅस आपला मीडियमच असला पाहिजे, तेल व्यवस्थित गरम झालेलं असलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला पाहायचं आहे। आपण पहिली चकली तळेपर्यंत दुसऱ्या चकल्या आपण तयार करून घेतो। तर अशा पद्धतीने जगातली सगळ्यात सोपी चकलीची रेसिपी आपण बनवलेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।